श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बाजरीच्या भाकरी राहिल्या होत्या शिळ्या, ज्या आपण भोगी दिवशी बनवल्या होत्या तीळ लावून भाकरी. हे बघा, ते राहिल्या होत्या शिळ्या. आता शिळी भाकरी कोण खात नाही, तर म्हणलं आता काय करायचं, काय डोकं चालवायचं. तर मी आता असं डोकं चालवलं की म्हणलं आता ह्याचे जे आहेत ना, ह्या शिळ्या भाकरीचे असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे मी. आणि याच्यापासून एकदम असा चविष्ट मस्त कुरकुरीत खाणारे मस्त बाजरीचे तुकडे बनवणार आहे मी. ते पण कसे बनवणार आहे याचा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते, तर तुम्ही बघून घ्या. कारण खूप छान मी याच्यामध्ये मीठ घालून बनवलेली भाकरी आहे. आपण तीळ लावून भाकरी बनवतो ना भोगीला, त्याच्यामध्ये असं मीठ लावलेलं आहे. आणि एकदम हे बघा किती कडकड आवाज होते बघा, एकदम कडक कडक अशी भाकरी वाळलेली आहे. तर मी याचे ना असे बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे आणि ह्याच्यापासून एक रेसिपी बनवणार आहे. पदार्थ असा टेस्टी कुरकुरीत, म्हणजे पदार्थ पण असं म्हणू शकत नाही आपण की एक आपण टाइमपास म्हणून खाऊ शकतो बसून. असं मस्त असं एकदम छान आणि तोंडाला चव येणारं छान टेस्टी असं काहीतरी वेगळं बनवणार आहे. तर मी तुम्हाला त्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवते. मी ते सगळे असे असे बारीक करून घेते तुकडे आणि तुम्हाला दाखवते त्याचा व्हिडिओ. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व भाकरी, जेवढी होती भाकरी, एक दीड भाकरी होती, त्याचे असे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इकडं मी लोखंडी तवा गरम करून घेतलाय. लोखंडी तवा आहे. लोखंडी तव्यातली भाकरी बनवलेली खाल्लेली चांगली असते. मग आता हा लोखंडी तवा मी गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आपले तुकडे. तुम्ही म्हणाल की आता हे असं काय पदार्थ किंवा असं काय टेस्टी करणार आहे, तर तुम्ही बघा आता पुढे मी काय करते. खूप छान लागतं खायला, मस्त लागतं टेस्टी असं. हे पहा, हे असे हलवून घेते. तवा गरम झालेला आहे, भाजून घ्यायचे. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे मीठ, कारण मी अगोदर पण भाकरीत मीठ टाकलेलं आहे, तरी पण वरून थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि हे मीठ आपण हलवून घ्यायचे चांगलं असं. एकदम छान आणि चविष्ट लागतात. याच्यावरून आपण टाकणार आहे थोडस तेल. आणि हे तेल आणि मीठ हे पूर्ण तुकड्यांना, असं जे भाकरीचे आपण तुकडे केले आहेत बारीक बारीक, त्याला पूर्ण तेल आणि मीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे पूर्ण तुकड्यांना. तोपर्यंत ह्याला मंद आचेवर गॅसवर, मी तर इथं गॅसवर करते, गावाला तर चुलीवर बनवले तवा टाकून, तर काय मस्त म्हणजे खूपच छान टेस्ट येणार आहे गावाला जर तुम्ही चुलीवर बनवून खाल्ले तर. आता मी तर पुण्यात गॅसवर बनवते, इथं काही चूल घालू शकत नाही आपण. पूर्ण मीठ आणि तेल त्या तुकड्यांना ऑब्झर्व झालं पाहिजे, पूर्ण लागलं पाहिजे चांगलं. हे पहा, आणि अशा प्रकारे छान असे भाजून घ्यायचे तुकडे, आपण भाजून घेणार आहे चांगले असे. हे पहा, मस्त असे आपण ह्याला भाजून घेतलेले आहेत. छान मस्त असे पूर्ण त्याला तेल आणि मीठ पूर्ण लागलेलं आहे प्रत्येक तुकड्याला. हे पहा, बघू शकता छान. आणि खमंग वास सुटला याचा, छान वास येतोय खमंगाचा. खायला तर खूप छान लागतात, पण हे गरम गरम नाही खायचे, अजिबात गरम गरम खायचे नाही. हे त्याला काढायचे ताटामध्ये, थंड करायचे आणि नंतर न खायचे. थंड झाल्यानंतर न जर ह्याची टेस्ट येते ना, गरम गरम टेस्ट येत नाही. थंड करायचे थोडेसे, थंड झाल्यानंतर ना हे खायचे. तर मी आता हे ताटामध्ये काढून घेणार आहे. काय आहे की आता मोबाईल धरायला कोणी नसल्यामुळं ना, मला असं करायला लागतं जुगाड. हे बघा, असा जुगाड की जेणेकरून ते खाली पण नाही पडले पाहिजे आणि ताटात पण पडले पाहिजे, असा जुगाड करते. थोडं थोडे काढते. छान लागतात खायला. याला आपण थंड होऊन द्यायचे चांगले मस्त असे ताटात. हे काढून घेते मी सगळे.
सगळे तुकडे काढले आणि एकही खाली पडून दिलेला नाहीये. असं टॅलेंट आहे बघा, आहे ना टॅलेंट. तर हे पहा, हे अशा आता ह्याला गार करून घ्यायचे छान. आणि हे थंड झाले, चांगले एकदम गार झाले की खाऊन घ्यायचे. ते थंड होऊन देते, नंतर मी तुम्हाला दाखवते खाल्ल्यावर. बांधले कुरकुर आडा का नाही चालू झालं ग, हितच 1-2 झाल्याशिवाय घ्यायचं नाही. हे पाहते पूर्ण थंड झाले छान. आणि आता मी हे खाणार आहे. हे पहा, एकदम कुरकुरीत आहे, खूप छान लागते. नक्की करून बघा. तुमच्या घरात अशी शिळी भाकरी राहिली असेल बाजरीची, नक्की असं करून बघा. एवढं छान लागतं ना टेस्टी खायला, खूपच छान. आणि आता आमची मधुर संपून टाकणार आहे सगळी, कारण मधुरा शिळ्या भाकरी आवडतात, खूप आवडतात मधुरा. एखादा ते खाताना पण व्हिडिओ काढायचं, एकदम छान लागतं, मस्त.